नमस्कार. आता आपण जाणार आहोत दुसऱ्या प्राणायामकडे, कपालभाती. कपालभाती नावातच तुम्हाला लक्षात आलं असेल. कपाळभाती म्हणजे चमक, कपाळावर चमक येते. कपाळावर चमक म्हणजे काय? तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं उत्साह दिसायला लागतो, एक आरोग्य दिसायला लागतं, एक चमक येते. आणि नैसर्गिकरित्या कुठल्याही प्रकारचं प्रसाधन वगैरे न लावता कपालभाती केल्याने ॲट ए टाइम 3 तुमची तंत्र निरोगी आणि सशक्त होतात. कुठली तंत्र? पाचन तंत्र, उत्सर्जन तंत्र आणि प्रजनन तंत्र. पाचन तंत्र म्हणजे तुम्ही जे काही जेवलात, जो काय आहार घेतलात, तो नीट त्याचं विघटन होऊन तुमच्या शरीराला योग्य असे द्रव्य त्याच्यातून खेचून घेतले जातात आणि तुमच्या शरीराला पोषक द्रव्य तुमच्या त्या ठिकाणी पाठवले जातात. ह्याला पचनतंत्र म्हणतात. उरलेला कचरा जमा करून तो शरीराबाहेर घालवणं ह्याला उत्सर्जन तंत्र म्हणतात. मग ते शौचा वाटे आणि मूत्रावाटे आपल्या शरीरातून उरलेला कचरा बाहेर निघून जातो. आणि प्रजनन तंत्र, आता स्त्रियांमध्ये गर्भाशय वगैरे आहे आणि पुरुषांमध्ये प्रोस्टेट वगैरे. तर ह्या एका वयानंतर जरी ह्या काम करत नसते तरी त्याच्यात ग्रंथी आहेत आणि त्या ग्रंथींचा आपण देखभाल कपालभातीने करतो. त्याच्यात कुठल्या प्रकारची त्रुटी निर्माण होऊ नये, कुठल्या प्रकारचा त्याने त्रास निर्माण होऊ नये, त्याचं एनलार्जमेंट वगैरे होऊ नये, यासाठी कपालभाती केल्याने आपण फायद्यामध्ये राहतो. आता कपालभाती कोणी करू नये. पहिल्या लक्षात घ्या, कोणी करू नये. कपालभाती ज्यांचं अगदी पोट आता भरलेलं आहे त्यांनी बिलकुल करू नये. ज्यांचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांनी 6 महिन्यापर्यंत कपालभाती करू नये. जी बाई प्रेग्नंट आहे त्या बाईने प्रेग्नन्सी कळल्यावर कपालभाती करू नये. ज्या बाईला मासिक पाळी आहे आणि तिचा फ्लो चालू आहे तिने त्यावेळेला कपालभाती करू नये. तर लक्षात ठेवा, कोणी करू नये हे लक्षात ठेवून इतरांनीच करावं कपालभाती. म्हणजे ती कशी करावी ही क्रिया मी दाखवते, पण कोणी करू नये हे नक्की लक्षात ठेवा. मग आता पोट कमीत कमी 4 तास पोट खाली असणं महत्त्वाचं आहे. आता ह्या बाबतीत पण मी म्हणेन, जर तुम्ही खूप हेवी नॉनव्हेज किंवा इडली डोसा वगैरे खाल्ला असेल तर ते जे हेवी पदार्थ आहेत ते पचायला जरा उशीर लागतो. ते 4-5 तासाने पण पोट हलकं होत नाही. तर तुम्ही ज्या पद्धतीचा आहार आधी घेतलेला आहे आणि किती घेतलेला आहे ह्यावर पण ते अवलंबून आहे. तरीसुद्धा 4 तास हे धरलं जातं कमीत कमी. तर तुमचं पोट तुम्हाला हलकं वाटलं पाहिजे, आत खेचलं जाण्या इतकं तुमचं पोट तुम्हाला हलकं वाटलं पाहिजे. तितकं पोट हलकं असेल त्याच वेळेला तुम्ही कपालभाती करा. म्हणून शक्यतो कपालभाती हे पहाटे करायला सांगतात. कारण आपण रात्री जेवल्यानंतर झोपून उठल्यावर कमीत कमी 4 तासाचा वेळ जातो. त्याच्यामध्ये झोपेमध्ये पचन व्यवस्थित होतं आणि उठल्या जर पोट साफ झालं तर आपल्याला पोट खाली असल्यावर कपालभाती करायला खूप योग्य वेळ ठरते. तर तुमचं जेव्हा पोट खाली आहे, 4 तासापेक्षा जास्त वेळ गेलेला आहे आणि तुमचं ऑपरेशन झालेलं नाही, पिरियड चालू नाही, गरोदर नाही, तर तुम्ही जरूर ही कपालभाती करू शकता. ती कशी करायची, किती करायची ह्याचं मी पुढच्या सत्रामध्ये तुम्हाला सांगेन. तुम्ही माझं ऐकून घेता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.